गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपला 60 डे चॅलेंजचा आज दिवस 10वा आहे। आपण रोजच्या टायमिंगला आपलं सकाळी उठून 5:30 वाजता उठून आपलं गरम पाणी पिऊन सर्व आवरून आता आपण ग्राउंडवरती आलेलो आहोत। आज आपला वार बुधवार आहे, आज आपला गोळ्याचा दिवस असणार आहे आणि गोळ्यामध्ये आज आपण थोडीशी रनिंग पण ठेवणार आहोत। एक स्लो रन आपला 30 मिनिटचा होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण गोळा टाकून घेणार आहोत। आता त्याच्यासाठी आपण जाऊन पहिलं थोडंसं वॉर्मअप करून घेऊया आणि वॉर्मअप करून झाल्याच्यानंतर आपण स्लो रन 30 मिनिटं करून मग परत गोळा टाकून घेऊया। तर मित्रांनो, हा आपला ग्रुप आहे, सकाळी अकॅडमी मधला वर्कआउटचा आपला हा ग्रुप आहे। आता आपण रनिंग चालू केलेली आहे आपली 30 मिनिट स्लो वर्कआउट आहे आपला। हे आपलं ग्राउंड आहे, मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। ज्यांना कुणाला हे ग्राउंड जॉईन करायचं असेल त्यांच्यासाठी मी नंबर दिलेला आहे, ते नंबर तुम्ही कॉल करून ग्राउंड जॉईन करू शकता। आता आपण 30 मिनिट्सचा स्लो रन करून घेणार आहोत। आज आपला स्पेशल गोळ्याचा दिवस आहे, पण जरी गोळ्याचा दिवस असला तरी आपल्याला डेली रनिंग करायची आहे, कारण एक जरी दिवस रनिंगला गॅप पडला तर त्याचा आपल्याला इफेक्ट जाणवतो। 1600 मीटरसाठी आपल्याला टायमिंग आपला खूप वाढतो, त्याच्यासाठी आपण डेली रन ठेवलं पाहिजे। त्याच्यामुळे आपण आज 30 मिनिटं नॉर्मल रनिंग करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे करून आपण प्रॉपर गोळा टाकून घेणार आहोत। आज आपण सकाळी ग्राउंडवरती येऊन आता आपल्या स्लो रन होतं, ते स्लो रन आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे। 30 ते 35 मिनिटाचं आपलं स्लो रन होतं आज, ते आपण मारून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता थोडंसं आपण गोळा टाकणार होतो। आज आपला गोळ्याचा दिवस आहे, त्याच्यामुळे आज आपण फक्त गोळा टाकून घेणार आहोत। तर तिथं आपला गोळा टाकायला चालू आहे, तर आपण गोळा टाकून घेणार आहोत। आता आजचा दिवस फक्त आपला गोळ्याचा असतो, कारण की आठवड्यातून एक दिवस स्पेशल गोळ्यासाठी दिला पाहिजे, पण त्या दिवशी रनिंग झाली पाहिजे, थोडीफार तर रनिंग घेतली पाहिजे आपण। आता आपण गोळा घेणार आहोत आणि गोळा टाकून झाल्याच्या नंतर वॉर्मअप करून आपण आपल्या रेग्युलर टाइमला जाणार आहोत। तर मित्रांनो, हे आपलं गोळ्याचं ग्राउंड आहे। एक नंबर असं गोळा टाकण्यासाठी आपल्याला ग्राउंड पण इथं आहे। आपला आठवड्यातला बुधवार हा गोळ्याचा असतो, जर बुधवारी आपण इथं गोळा टाकून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आता रूमवरती आलेलो आहोत। आज पण आपल्याला ग्राउंडवरती शूट करायला जमलं नाही, त्याच्यासाठी आपण रूमवर येऊन शूट घेतलेलं आहे। आज आपला ग्राउंडवरती वर्कआउट आता आपण आज पेस रनिंग घेतलेली आहे 2.5 किलोमीटरची। स्टेपिंगनं आज 2.5 किलोमीटर आपण सर्कलच मारलेला आहे। त्याच्यानंतर येऊन आपण थोडंसं बॉडीची स्ट्रेचिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर आज आपला ॲप्सचा वर्कआउट होता। आज पूर्ण ॲप्सचा वर्कआउट म्हणजे स्टमक मारलेला आहे। आज आपण पूर्ण पोटाचा वर्कआउट घेतलेला आहे। आपल्याला रनिंग करण्यासाठी 1600 आणि 100साठी दोन्हीसाठी पोटामध्ये ताकद असणं गरजेचं आहे आपल्याला। त्याच्यासाठी आठवड्यातून एकदा आपण ॲप्स मारलं पाहिजे, म्हणजे एक दिवस पूर्ण ॲप्सचा घेतला पाहिजे आणि आठवड्यातून डेली आपण ॲप्स घेणार आहोत थोडे। पण आजचा स्पेशल ॲप्सचा दिवस होता, त्याच्यामुळे ॲप्स घेतलेले आहेत। आपण 10 ते 12 सेट आपण मारून घेतलेले आहेत एकदम हार्डमध्ये, त्याच्यामुळे आपले ॲप्स व्यवस्थित होतील। रनिंगसाठी आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही। दम वगैरे जे लागतो ते आपलं पोट कमी करण्यासाठी ॲप्सचा वर्कआउट चांगला असतो, त्याच्यामुळे आपण ॲप्स मारून घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर उरकून आपण आपल्या रूमवरती आलेलो आहोत। आता आपण इथलं सर्व आपलं काम आवरून फ्रेश वगैरे होऊन आपण लायब्ररीमध्ये जाणार आहोत आणि संध्याकाळच्या 1 तासात आपला उरलेला काय अभ्यास असेल तो करून घेणार आहोत। आणि आपलं उद्याचं शेड्यूल नेहमीप्रमाणे उद्याचं शेड्यूल असेल ते उद्यापासून आपण फॉलो करणार। धन्यवाद। जय महाराष्ट्र।